श्रद्धा इचलकरंजीच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दीड माननीय काकाजी पाटील साहेब तसेच ताराराणी विद्यापीठाचे संचालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, कोल्हापूर ह्या क्षेत्रातील भाविक साधक या सर्वांना आमचा प्रणिपात असतो. आज काकाजी पाटलांना भेटून फार आनंद झाला. माझे वडील सुद्धा सेंट्रल असेंब्लीचे मेंबर होते 46 सालापासून. त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते आणि त्याच्यानंतर ते तिथे पार्लमेंटचे मेंबरसुद्धा होते. आणि ही मंडळी म्हणजे एक विशेष स्वरूपाची मंडळी होती आणि ते इतके सुंदर दिवस होते. त्यावेळेला इतके चांगले लोक जगात होते, ते जग वेगळं होते. आज तसे लोक पाहायला मिळत नाहीत. आज आपलं दर्शन होऊन मला फार आनंद झाला. आणि आपण हे जे सत्कार्य करून ठेवलेलं आहे, अशी सत्कार्य करणारी मंडळी परत आपल्या देशात तयार व्हावी आणि त्यांच्या हातून अशीच मोठी मोठी समाज कार्य घडावीत, हीच माझी अत्यंत कळकळीची इच्छा. पण इच्छा पूर्ण होणं आजकालच्या स्थितीत असंभव वाटतं. आजकालची स्थिती म्हणजे घोर कलियुग ज्याला म्हणतात, अशी परिस्थिती आलेली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. कोणत्याही नीतिमत्तेच्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा वायफळ बडबड करण्यासारखं झालेलं आहे. इतकंच नव्हे तर लोकांना असं वाटतं की हे काहीतरी उगीचच थोतांड आहे, परमेश्वर म्हणून कोणची चीज नाही. हे उगीचच परमेश्वराबद्दल लोक सांगत असतात, कारण यांना पैसे कमवण्याची काहीतरी गरज पडलेली आहे. त्यामुळे परमेश्वरसुद्धा आता विकायला ठेवलेला आहे. तसं सगळंच विकायला ठेवलेलं आहे, त्यात परमेश्वरसुद्धा चांगलाच आपण विकायला ठेवलेला आहे. अशा ह्या परिस्थितीत सहजयोग एखाद्या चिखलामध्ये कमळ लावं, त्याप्रमाणे सुरभी घेऊन सगळ्या जगाला सुरभित कर. कोल्हापूर हे स्थान सहयोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्व कोल्हापूर निवासी लोकांना आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण महालक्ष्मी ही सर्व विश्वात कोल्हापूरलाच प्रगटित झालेले आहे. हे तत्त्व पृथ्वी तत्वातनं विशेष करून निघते. आपल्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी आणि त्या विश्वाच्या कुंडलिनीमध्ये महालक्ष्मी हे जे तत्व आहे, हे कोल्हापुरात पृथ्वीमधनं निर्माण झालेलं आहे. आता हे खरं आहे किंवा खोटं आहे, ह्याचा काय फायदा आहे हे सांगण्यासाठी आपण असा विचार करूया की आज आपल्याला जर एखादी वस्तू बघायची असली तर ती आपण डोळ्यांनी बघतो, पण त्याचा अंतरंग बघायचं असलं तर आपल्याला मायक्रोस्कोप हवं. तेव्हा आपल्याजवळ अजून ती दृष्टी नाही ज्याने आपण हे जाणू शकू की हे कोल्हापूरचं महालक्ष्मीचं स्थान म्हणजे काय, किंवा माताजी कुंडलिनी म्हणतात ती काय वस्तू आहे, तसं आपल्यामध्ये आहे किंवा नाही, किंवा हे जे म्हणतात जागृत स्थान हे जागृत आहे की नाही, हे ओळखण्याची पात्रता अजून आपल्यात का आलेली नाही. कारण अजून जसं मोदींनी सांगितलं, आपला योग घटित झालेला नाही. आता हे सर्व सांगतात की योग घेतला पाहिजे, योग झालं पाहिजे. आजच बरीच मंडळी कोल्हापूरची मला सकाळी भेटायला आली, तर त्यांनी सांगितलं की इथे तर इतके भामटे बसलेले आहेत माताजी, गल्ली तुम्ही गेले तर तिथे लोक बसतात आणि सांगतात की तुम्हाला ह्या बाधेने धरलं. नंतर इथे गावच्या गाव असे बसलेले की लोक सांगतात त्या एखाद्या बाबाजीकडे जा म्हणजे तो तुमच्या बाधा काढून टाकेल. मग ते उतारा देतात, अंक देतात, मग अंक करतात आणि नुसती वाट लावली लोक. सगळा पैशांचा खेळ मांडून ठेवलेला आहे. तेव्हा परमेश्वराबद्दल जर आजच्या तरुण पिढीला शंका वाटते तर ते रास्तच. कारण या भामट्या लोकांच्या हातात जर परमेश्वर आला
आणि त्यांच्याच हातात जर धर्म आला तर लोकांचं कसं कल्याण होणार? ज्यांच्या बुद्धीतच कल्याण करण्याची भूमिका नाही अशा लोकांच्या हातात जर ही सूत्र आली तर ते कसं तुमचं भलं करणार? आणि त्यात जर परमेश्वराने काही केलं नाही असं जर आपण म्हटलं तर ह्यात परमेश्वराचा तरी काय दोष? परमेश्वर हा आपल्या ठाई आहे असं सगळ्यांनी सांगितलं. तुझं आहे तुझं पाशी सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. संत गुरूंनी हा आपल्या महाराष्ट्रात विशेष करून फार उपकार केले. त्यांनी सगळं काही संतांचं लक्षण वगैरे सगळं काही लिहून ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा आपलं लक्ष नेहमी अज्ञानामुळे अशा लोकांच्याकडे जातं की जे लोक परमेश्वरापासून फार दूर नरकात लोळत. हे महापातकी लोक आहेत जे लोकांची दिशाभूल परमेश्वराच्या नावावर करतात आणि तुमच्याकडून पैसे उकळून घेतात. पहिल्यांदा मला सांगायचं म्हणजे असं की जो मनुष्य तुमच्याकडून पैसे उकळून घेईल तो मनुष्य परमेश्वराच्या दरबारात सुद्धा नाही असं समजलं पाहिजे. तुम्ही परमेश्वराला पैसे देऊ शकत नाही. परमेश्वराला पैसे समजत नाही. आता खेडेगावात मी जाते तर मला आणून तुम्ही 5 पैसे दिले माझ्या पायावर आणून 5 पैसे घालतात. त्या सांगितलं माताजी पैसे घेत नाही बुवा. तर मग म्हणतात बरं तुम्ही आता 10 पैसे तरी घ्या माताजी. इतक्या आपल्या ते डोक्यात भरलेलं आहे की देवाला जायचं ना तर 10 पैसे तरी देवाला द्यायचे. हां देऊळ बांधायला पाहिजे कबूल आहे. देवळाची डागडुजी करायला पाहिजे. पण जो मनुष्य परमेश्वराच्या नावावरती पैसे कमवतो आणि त्याच्यावर गमजा करतो त्याच्यावर आपली उपजीविका चालवतो अशा मनुष्याच्या नीतीला काय म्हटलं पाहिजे? परमेश्वराला विकून जो मनुष्य पैसे कमवतो ही नीतिमत्ताला सोडून परमेश्वराला तर सोडून आहेत पण नरकात जाण्याची पूर्ण व्यवस्था आहे. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की जो मनुष्य आपल्याकडून कधीही पैसे मागतो तो मनुष्य खरा नाही. आता दुसरी गोष्ट माणसाला ही समजत नाही की काही केल्याशिवाय सहयोग कसा गाठतात. सहज सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला हा योगाचा जन्मसिद्ध हक्क आहे. जसा स्वातंत्र्य हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तसंच स्वतंत्र मिळवणे सुद्धा स्वचे तंत्र मिळवणे सुद्धा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काहीही विशेष मेहनत करायला नको. मेहनत जी करायची असते ती गुरूंना करायची असते. सद्गुरूंना मेहनत करायची असते. शिष्यांना काहीही मेहनत करायची नसते कारण त्यांना तर काहीच माहीत नाही. अजाण आहे. समजा जर एखाद्या माणसाला आपण पोहायला शिकायला घेऊन गेलो आणि जर तो धडपडू लागला तर हमखास खाली जाणार. पण जो शिकवणारा असतो तो त्याला सांगतो तू बाबा शांत राहा मी सांगतो तसे हातपाय कर म्हणजे तुला शिकता येईल. नंतर तो शिकल्यावर दुसऱ्यांना शिकू शकतो. असंच आपलं सुद्धा आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आत्म्याचा दिवा पेटला नाही जोपर्यंत आपला परमेश्वराशी योग झालेला नाही तोपर्यंत परमेश्वराचे नुसते आपण जर नाव घेऊन टाळ कुटत बसलो तर उद्या जर साक्षात तुमच्यासमोर येऊन विठ्ठल उभे राहिले तर तुम्ही त्यांना ओळखणार नाही. मग महालक्ष्मी आल्यावर तर मुळीच ओळखणार नाही कारण ती महामाया आहे. आपल्याला आधी तो दिवा लावून घेतला पाहिजे. तो दिवा आपल्यामध्ये लागल्याबरोबरच आपल्यात काय चुकलंय ते स्वतःला समजतं आणि आपण ती स्वच्छता स्वतःच करू लागतो. म्हणजे आपण स्वतःचेच गुरु होता. आता ही व्यवस्था परमेश्वराने आपल्यामध्ये केली. ह्यात मला तरी काही नवल वाटत नाही कारण ज्या माणसांनी हे सर्व केलेलं आहे ही सर्व सृष्टी ज्यांनी रचली त्यात मानवाला विशेष रूपाने त्यांनी एवढं उत्क्रांतीला आणलं आणि ह्या स्थितीला पोचवलंय तेव्हा त्याला अर्थ लागला पाहिजे की नाही. जर समजा आम्ही हे यंत्र बनवलं आणि आणून आपल्या पुढे ठेवलं तर आपण म्हणाल की याचा उपयोग काय माताजी याचा अर्थ काय आहे कशाला बनवलंय तुम्ही ह्याला काहीतरी अर्थ पाहिजे. ह्याला अर्थ तेव्हाच लागेल जेव्हा ह्याचं मी कनेक्शन लावणार आहे. तसंच माणसाला आजपर्यंत अर्थच लागला नाही म्हणून तो भ्रांतीत बसलेला आहे. जसाच त्याला अर्थ लागेल तसाच तो जाणेल की तो परमेश्वराची प्रचंड शक्ती झेलणारा आहे. एक फार महान व्यक्तित्वाने परिपूर्ण असा एक जीव आहे. ही एक प्रचंड वस्तू परमेश्वराने तयार करून ठेवलेली आहे.
एखाद्या खेडेगावात गेला आणि त्यांना जर दाखवलं टेलिव्हिजन तर ते म्हणतील हे काय तुम्ही डबडं घेऊन आला. तर त्याला सांगितलं अरे बाबा ह्याच्यात सगळं तुला दिसेल, कुठली नाटकं असतील तर ते दिसतील, गाणी असतील तर ते तू ऐकशील, ह्याच्यात सगळं दिसतं, सर्व विश्वाचं दिसतं. तो म्हणे काय सांगता तुम्ही या डबड्यामध्ये. बरं थांब. त्यावेळेला जसंच त्याचं कनेक्शन लावलं की त्याला दिसू लागतं. तसंच मानवाचं सुद्धा आहे. तो स्वतःला काहीतरी बेकार वस्तू समजून रात्रंदिवस मी अगदी पापी आहे, मी ह्या चुका केला, मी ते चुका केला, असा रात्रंदिवस आपल्याला कमी लेखत असतो. पण असा विचार का करत नाही की जर परमेश्वराने मला बनवलेलं आहे तर याला काहीतरी अर्थ असायला पाहिजे आणि परमेश्वराला सुद्धा थोडी काळजी असायला पाहिजे. आता हे जे काही ज्ञान आहे हे अनादि ज्ञान आहे. माझं ज्ञान आहे असं मी म्हणणार नाही, किंवा माझं ज्ञान आहे असे म्हणता येईल. जर मी अनादि असले तर माझं ज्ञान आहे. पण हे ज्ञान आपल्या इथे जे नाथपंथी होऊन गेले त्यांनी फार वापरलं. पण त्यावेळेला एकच दोन माणसं अशी होती की ज्यांना आत्मसाक्षात्कार देता येत असे. आपल्याला माहिती आहे की जनकाच्या वेळेला एक नचिकेता म्हणून फक्त एकाने जाऊन जनकाला म्हटलं की मला आत्मज्ञान पाहिजे. तर जनका सांगितलं बाबा तू सगळं जग मागून घे पण मी तुला आत्मज्ञान देणार नाही, कारण ते फार कठीण काम आहे, मला माझे हात मोडायचे नाही तुझ्या. मग त्याची अनेकदा परीक्षा घेऊन शेवटी त्याला त्यांनी आत्मज्ञान दिलं. म्हणजे त्यावेळेला एकाच दोन फुलंच त्या जीवनाच्या झाडाला लागत असली तरी आज मात्र बहरलेलं आहे. इतकी फुलं आलेली आहेत की ह्या फुलांना फळं करणं काहीही कठीण. ही फळं आज आपल्याच देशात नाही अनेक ठिकाणी तयार होत आहेत आणि त्यात या विशेष करून ह्या पुण्यभूमी कोल्हापूरच्या पुण्यभूमी तर हे कार्य व्हायलाच पाहिजे. पण आपण अशा एका ह्याच्यात गुंतलेलो आहोत की आपण त्या अज्ञानातून निघायलाच तयार नाही. म्हणजे आता जर पुष्कळांनी तरी मला असे प्रश्न केले असतील की माताजी आम्हाला साधू संतांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाचं नाव घेता, ते कशाला? की तुम्ही परमेश्वराला विसरलं नाही पाहिजे, त्याचा विसर नाही पडला पाहिजे, त्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही नाव. पण त्याचा अर्थ असा नाही सांगितला की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेऊ नका. ती वेळ मधली व्यवस्थित जावी, तुम्ही धार्मिक राहावं, परमेश्वराची आठवण ठेवावी म्हणून त्यांनी सांगितलं. पण प्रत्येक वेळेला कोणत्याही साक्षात्कारी संतांनी हेच सांगितलं आहे की शेवटी परमेश्वराला मिळवलं पाहिजे, त्याची जाणीव ही झाली पाहिजे. बोलाचाच भात बोलाचीच कडी नसली पाहिजे. पण अजूनही पुष्कळ लोक मला प्रश्न विचारतात की मग ही भक्ती काय वाया गेली? मुळीच गेली नाही. पण भक्तीला दोन स्वरूप असतात. पहिली जी भक्ती असते ती अपरा भक्ती असते. म्हणजे आता जसं आम्हाला आपल्याला भेटायचं होतं, आपण मला निमंत्रण पाठवलं, नंतर मला कळवलं की माताजी आलं तर बरं होईल, इथे प्रोग्राम आहे आपण यावं. मग आम्ही आलो तरी आपल्याला भेटलेलं नव्हतं. जोपर्यंत भेटलो नाही तोपर्यंत जी काय आस्था आमच्याबद्दल आणि आम्हाला आपल्याबद्दल जी कळकळ होती ती सर्व अपरा होती. तोपर्यंत भेट झालेली नव्हती. पण आता आपल्यासमोर येऊन उभं राहिल्यावरती आता आमची भेट झाली. आता जी पराभक्ती आहे ती सुरू होते. म्हणजे आता जी परावस्था आहे ती सुरू होते. ह्याच्यानंतर जी अनन्य भक्ती जी गीतेमध्ये सांगितलेली आहे ती सुरू होते. तेव्हा पूर्वीची भक्ती चुकीची होती आणि आताची भक्ती ठीक आहे हेही बरोबर नाही. पण पूर्वीची भक्ती जसं एखाद्या शिडीवरनं माणसाने चढून जावं आणि मग दार उघडं पाहून आतमध्ये शिरावं, त्याप्रमाणे ती भक्तीसुद्धा जरुरी आहे. आणि त्यानंतर दार उघडं करून आतमध्ये जाणं ही भक्तीसुद्धा जरुरी आहे. जर तुम्ही त्या शिडीवरच बसून टाळ तुटत बसले तर हे दार उघडून फायदा. आपल्या देशामध्ये अत्यंत दारिद्र्य आणि दैन्यता आहे. तसंच शिक्षण नसल्यामुळे बायकांची सुद्धा फार दुर्दशा. आणि त्याबद्दल म्हणून मी म्हटलं की यांनी एवढं मोठं परमकार्य करून ठेवलेलं आहे. ते जर आज झालं नसतं तर ह्या लोकांना मी कुंडलिनीबद्दल काय समजावून सांगितलं असतं. किंवा त्या काळी जेव्हा आपल्या इथे लोक अगदीच अशिक्षित होते, ह्या कुंडलिनीबद्दल एवढं ज्ञान सांगण्याची सोयच नव्हती. ख्रिस्तानी सुद्धा कुंडलिनीबद्दल विशेष उल्लेख केला नाही. पण महालक्ष्मी ही त्याची आई होती आणि तिच्याबद्दल सुद्धा त्यांनी विशेष सांगितलं नाही, कारण लोकांच्या डोक्यात तो प्रकाश पडेल अशी स्थिती नव्हती. कृष्णाच्या वेळेला सुद्धा सहयोगाबद्दल बोलण्याची कुठे सोय होती.
त्याच्या मागे तो कंसासारखा दुष्ट सारखा लागलेला होता. त्याशिवाय त्यावेळचे जे लोक होते ते सर्वसाधारण गवळी आणि गोपी अशा तऱ्हेच्या एका न शिकलेल्या वातावरणात राहत असत. आज मनुष्य शिकून तयार झाला, त्याची बुद्धी प्रगल्भ झाली, त्याला ह्या सर्व गोष्टी सांगण्यामध्ये सुद्धा एक तऱ्हेचा परमेश्वराचाच हात आहे. ही परमेश्वराने जी आपली उत्क्रांती केलेली आहे, मनुष्याची जी बुद्धी सजग झालेली आहे, त्या बुद्धीमध्ये हा प्रकाश फार लवकर पडू शकतो. पण तरीसुद्धा आपल्या देशामध्ये साक्षात्कारी लोक होते असं नाही, त्याला शिक्षणच पाहिजे अशातली गोष्ट नाही. शिक्षणाशिवायच लोक पूर्वी परमेश्वराला जाणत. आजही मी बघते की शहरापेक्षा खेडेगावात लोक जास्त पाळतात. आता एखाद्या जर मी खेडेगावात जर गेले असं लोकांना कळलं तर तुम्हाला आश्चर्य वाटते की 24 तास प्रवास करून लोक येतात आणि हजारो लोक बसतात. एका गावात तर जवळजवळ 8,000 मंडळी एका गावात येऊन थांबली होती की माताजी आल्या तर आमची जागृती होईल. ते मात्र आपल्या शहरी लोकांचं, कारण त्याच्यात आपण अति लागेल. जसं आपण भजनामध्ये एका अतिला गेलो आहे तसे शिक्षणात आपण दुसऱ्या अतिला गेलो. दुसऱ्या अतिला जाऊ आपण आपल्याला अतिशहाणे समजू लागलो आणि त्या अतिशहाणपणामुळे आपले जे बैल आहेत ते रिकामे राहिलेले. त्या मानाने खेडेगावातला मनुष्य तो पृथ्वीशी रात्रंदिवस निगडीत असतो आणि त्या सांगडीमध्ये तो जाणतो की ह्या पृथ्वी तत्वातनं जे काही कार्य घडतंय, हे जे जिवंत कार्य घडतंय हे घडवतं तरी कोण. सारखं त्याच्या डोक्यामध्ये असतं की आपण जिवंत कार्य करतो. पण आपलं लक्ष मशिनीवर असल्यामुळे, मशीनशी संबंध आल्यामुळे आपण हे मशीनसारखे होतो आणि जिवंत कार्य आपण विसरतो. ही फुलं पाहिली म्हणजे आपल्याला वाटतं 2 पैसे दिले की फुलं विकत घेतली. अरे पण ही फुलं तुम्ही बनवू शकता का? ह्या फुलांची तुम्ही फळं बनवू शकता का? काही आपण जे करतो ते सगळं मेलेलं कार्य करतो. म्हणजे असं की समजा एखादं झाड पडलं तर आपण त्याचं एक टेबल बनवलं, म्हणजे काय मेलेल्याचं मेलं केलं आपण, काय विशेष आपण त्यात करून दाखवलेलं आहे. पण एका फुलापासून सुद्धा आपण फळं बनवू शकत नाही. अशी ही जी जिवंत क्रिया आहे ती करणारी जी ब्रह्मशक्ती आहे तिला तुम्ही प्राप्त व्हा असं सर्व साक्षात्कारी साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि हे जेवढे ह्या महाराष्ट्रात झाले वंदनीय, त्यांचे आमच्यावर तर फार उपकार झाले. कारण त्यांनी आपल्या सर्व प्रवचनात किंवा आपल्या अभंगातून किंवा आपल्या काव्यातून सारखं हे सांगितलेलं आहे की तुम्हाला परमेश्वराला मिळवलं पाहिजे. पसायदान हे जे काय आपल्याला वर्णन केलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी त्याबद्दल जे भवितव्य सांगितलेलं ते आज ह्या वेळेला आपल्याला मिळालं. ते पसायदान आज मिळायची वेळ आलेली आहे, ते मिळवून घ्यावं. त्यांनी जे केलं ते एकीकडे गेलं आणि लोक भलतंच करायला लागले. ज्ञानेश्वरांचं देऊळ आहे एक मुंबईला, आपल्याला आश्चर्य वाटेल. आम्ही तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ध्यान धारणेसाठी ही जागा पाहिजे. तर त्यांनी सांगितलं माताजी बघा, आम्ही तर ज्ञानेश्वराच्या मंदिरात दिंड्या घालू देतो, तुम्ही वाटलं तर लेझिम खेळा, दिंड्या घाला, पण ध्यानधारणा करायची. तर म्हटलं ज्ञानेश्वरांनी काय दिंड्या घातल्या त्या? त्यांनी काय लेझिम खेळले होते? त्यांनी ध्यान केलं होतं. अहो ते ज्ञानेश्वर, आम्ही काही ज्ञानेश्वर नाही. अहो पण तुम्ही ध्यान तर करा, मग बघू पुढच्या गोष्टीनंतर. पण त्यांनी आम्हाला काही ध्यान तिथे करू दिलं नाही. सांगायचं म्हणजे की त्यांचा पुतळा तिथे उभा केला. आज ते जिवंत असते तर त्यांनी बोलून दाखवलं असतं, पण त्यांना पुतळ्यात बसून आपल्याला जे मन मानेल ते करायचं. मग हे ज्ञानेश्वरांचं म्हणून जोडून त्याला कसं तरी ते एक करून घ्यायचं. जेव्हा हे संत साधू ह्या पृथ्वी तलावर होते तेव्हा त्यांचा लोकांनी किती छळ केला ते सांगाल. आणि त्यावेळेला आपणही तिथेच होतो. आपण छळ नसेल केला पण आपणही विरोध केला नाही, आपणही त्यांच्या बरोबरीला उभे राहिलो नाही, कारण आपल्याला त्याची महत्ता कळली नाही. पण आता मात्र तुम्ही स्वतः संत साधू व्हायच्या मार्गाला लागलेले आहात, तेव्हा ते आपण मिळून घेतलं पाहिजे. आता तरी निदान ह्यापासून दूर हटू नये. आपल्याला सांगितलेलंच आहे की आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे, जी 3.5 वेटोळे घालून ह्या अस्थिमध्ये बसलेली आहे, त्याला आपण सेक्रम असं इंग्लिशमध्ये म्हणतो. ज्याला माकडहाड म्हणतात, पण खरं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला सेक्रम असं म्हणतात. आणि सेक्रमचा अर्थ असा आहे पवित्र, अतिपवित्र. मी ग्रीक लोकांना विचारलं की तुम्हाला सेक्रम का म्हटलं? ते म्हणे ह्याच्यात एक अत्यंत पवित्र शक्ती आहे म्हणून आम्ही याला सेक्रम म्हणतो. तर तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे आम्हाला हिंदुस्थानी लोकांनी सांगितलं. कधी?
त्यांना क्युरेटरला विचारलं तर त्यांनी सांगितलं हजारो वर्षापूर्वी आमचे संबंध हिंदुस्थानाचे होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की एक आई नाही आहे, एका आईचे 3 भाग आहेत आणि त्यातला हा जो 4था भाग आहे, ही जी शक्ती आहे ही आपल्या सेक्रम बोनमध्ये असते. म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती हजारो वर्षापासून आहे. आता अथिना शब्द जो आहे, अथेन्स जी राजधानी आहे, अथेन्स, अथ आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये अथ म्हणजे आदी, प्रायमॉडियल ज्याला म्हणायचं, म्हणजे त्या आदिमाचंच ते स्थान आहे. आणि ती अथिना जी आहे तिच्या हातात सुद्धा तुम्हाला असे 7 त्याचे चक्र आणि हातामध्ये असा त्याला काही माहिती नाही हे काय आहे. संबंध तिच्या हातात कुंडलिनी दाखवली की जी आदिमा आहे, जी आदिशक्ती आहे ती साक्षात आदी कुंडलिनी आहे. त्याचा पडताळा अनेक ठिकाणी येतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो. त्याचे सगळे कनेक्शन्स लागतात. लव आणि कुश हे कोण होते, ते कुठे गेले, त्यांनी काय केलं, मोहम्मद साहेब हे कोण होते, किंवा त्याच्यानंतर इतर जे आपले साईनाथ इथले शिर्डीचे झाले ते कोण होते, असे ह्या सगळ्यांचा लागाबांधा, यांचे सगळे संबंध आपल्याला जुळत जातात. आपण उगीच त्यांची नावं घेऊन भांडतो, आमचा हा पंथ, तुमचा तो पंथ. परमेश्वराचा एकच पंथ आणि तो जिवंत पंथ आहे. तुम्ही जिवंतपणीच मनुष्य झालात, तुमच्यामध्ये जिवंत शक्ती होती म्हणून तुम्ही मनुष्य झाला. आणि जर तुम्हाला वर उठायचं आहे तर तोही जिवंतच पंथ असायला पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये कोणची तरी जिवंत अशी घटना घडली पाहिजे आणि ती म्हणजे ह्या कुंडलिनीचं उत्थान. आता आपल्या इथे इतकं सुंदर आहे सगळं काही. कालच मी रात्री 5 वाजेस्तवर भजन मंडळीत ऐकत बसले होते, तर सारखं ते अंबे उधो उधो, अंबे उधो उधो चाललं होतं. आता कोणाला माहिती आहे उधो म्हणजे काय आणि अंबेला म्हणतात तरी काय. अंबा म्हणजे कोणी नाही, इथे कुंडलिनी. आणि महालक्ष्मी हे म्हणजे सुषुम्ना नाडीचं स्थान आहे. आणि सुषुम्ना नाडीमधनं ही अंबे तू उठ, हे सारखं उधो उधो म्हणजे उठ, म्हणजे तुझी जागृती होते हे आपण म्हणतो. सारखं म्हणतात उधळ उधळ. उधळ काय, उधळ म्हणजे असं की जेव्हा कुंडलिनी वर येते, तुमच्या सहस्त्रारातनं वाहू लागते, तेव्हा त्याच्यातनं जे प्रचंड असे स्त्रोत त्या ब्रह्मशक्तीचे वाहू लागतात, त्या आदिशक्तीचे वाहू लागतात, तेव्हा ते कुंकवासारखे उधळल्यासारखे होतात. म्हणून उधळ उधळ असं आपण म्हणतो. पण वेड्यासारखं म्हणायचं उदय उदय उधळ उधळ, आपल्याला काही त्याच्यातला अर्थसुद्धा लागत नाही की हे साक्षात कुंडलिनीलाच अंबा म्हणून आपण. पुष्कळदा असा प्रश्न पडतो की अंबादेवी म्हणजे हे महाकालीचं स्वरूप आहे आणि महालक्ष्मीला आपण का म्हणतो अंबा. महालक्ष्मीचं स्वरूप कबूल, पण ही जी महालक्ष्मी आहे ही मधोमध अशी जी सुषुम्ना नाडी आहे तिचं पोषण करते. आणि ह्या सुषुम्ना नाडीतूनच ही जी कुंडलिनी आहे, जी आदिशक्ती, जी अंबा आहे ती उठते. ते एकाकारच होतं, कारण त्याच्यातनं ती उठल्यामुळे ही महालक्ष्मी अंबाच होऊन जाते. म्हणून हिला आपण अंबादेवी असं म्हणतो. आणि ही अंबादेवी साक्षात म्हणजे जी आदिशक्ती आहे, जिचं प्रतिबिंब आपल्यामध्ये कुंडलिनी म्हणून आहे, ती जेव्हा वर ब्रह्मरंध्र छेदते तेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये शिवाचं स्थान आहे आणि त्याच्यावर सदाशिवाचं स्थान आहे. म्हणून शिवाचा आणि आपल्या जीवाचा संबंध लागतो. हे योग आहे. ह्याच्या पलीकडे बेकारच्या गोष्टी करणं म्हणजे योग नाही. आपल्या कोल्हापुरातच 4 वर्षापूर्वी मी आले ते, तर एक गृहस्थ माझ्याकडे बसले दोन्ही पाय करून. तर हे फॉरेनर्स येऊन म्हणाले की असं नाही, माताजीचं तुम्हाला काही मान नाही का, असं माताजीच्याकडे पाय करून नाही बसायचं. तर ते मला सांगायला आले की माझ्या गुरुनी माझी कुंडलिनी जागृत केली आहे म्हणून मी तसा बसू शकत नाही, कारण मी मांडी घालून बसल्याबरोबर बेडकासारखा उडू लागतो. म्हणजे आता काय तुम्ही बेडूक होणार आहात. ह्या ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या की तुम्ही उडायचं कुदायचं आणि बडबडायचं, हे तर कुणी करू शकतं, याला काय विशेष आहे. हे करणं काही कठीण आहे का, हे कुणी करू शकतं. जे नाही होऊ शकत ते म्हणजे ह्या कुंडलिनीचं स्पंदन आणि तिचं वर चढणं. ते तुम्ही डोळ्याने बघू शकता. स्टेथोस्कोपनी तुम्हाला त्याचं चढणं म्हणजे जसं काही हृदय लप डप असं करत आहे असं वाटतं. आणि शेवटी जसं कबीराने सांगितलं, शून्य शिखर पर अनहद बाजीरे, इथे जाऊन टाळूवर त्याचे धड 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 असं होतं. आणि त्याच्यानंतर ते उघडल्याबरोबर ब्रह्मरंध्र छेदल्याबरोबर त्याच्यातनं थंड थंड अशा वाऱ्याच्या लहरी येतात. अर्थात कधी कधी गरम येतं, कारण आतमध्ये खूप गरमी असते, ती निघून जाऊन मनुष्याला एकदम थंड वाटतं. आणि त्याच्या हाताला सुद्धा थोड्या वेळाने असं वाटतं की सगळीकडे चैतन्य आहे आणि त्याचे सलीलम सलीलम असं जे वर्णन केलेलं आहे आदिशंकराचार्यांनी, ते आपल्या हातामध्ये वाहू लागतं. आता ही शक्ती आपल्या हातात आली, पण ही शक्ती काय, ह्या शक्तीचा उपयोग काय. ही तिन्ही शक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्या ज्या तिन्ही शक्त्या आहेत त्या मिळून
जी एक शक्ती आदिशक्ती होते, तिची जी शक्ती आहे आदिशक्तीची म्हणजे ब्रह्मशक्ती, ती आपल्या हातात होती. म्हणजे किती प्रचंड शक्ती असेल, ही शक्ती किती महान असेल, अणू रेणू सगळीकडे पसरलेली ही प्राणशक्ती जी आपल्याला, आपण जिला महासरस्वती म्हणतो, किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये असलेली जी दुसरी शक्ती जिला आपण महाकाली म्हणतो, आणि जी मधोमध असलेली शक्ती जिला आपण महालक्ष्मी म्हणतो, जिच्यामुळे आपण धर्मधारणा करतो, जिच्यामुळे आज आपण एका कार्बनपासून मनुष्य झालो, ही शक्ती, ह्या तिन्ही शक्त्या एकवटून जी आदिशक्तीची शक्ती आहे ती ब्रह्मशक्ती आपल्या हाताला लागते. मग त्या कारणे अनेक रोग बरे होतात, त्या कारणे आपली प्रकृती ठीक होणारच, पण मानसिक त्रास दूर होतात. त्यामुळे लक्ष्मी तत्व आपल्यामध्ये जागृत झाल्यामुळे लक्ष्मीचा त्रास सुटतो, इतर ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास असतो सर्व सुटून आपण शांतमय होतो आणि मनुष्य समाधानी होतो. कारण ही शुद्ध इच्छा आहे, बाकी इच्छा शुद्ध नसतात. ही शुद्ध इच्छा ही जागृत झाल्याबरोबर मनुष्य समाधानी होतो आणि ते समाधान मिळाल्यावर सगळं जगच वेगळं वाटू लागतं. एक साक्षी बनून मनुष्य सर्व जग बघत राहतो की हे काय, हा सगळा खेळच चालला. जोपर्यंत आपण पाण्यात आहोत तोपर्यंत आपल्याला भीती असते की आपण बुडू, पण समजा काही मार्गाने जर आपण एखाद्या बोटीत जाऊन बसलो तर आपण त्याच पाण्याकडे मजा म्हणून बघत राहतो. तसंच माणसाचं होतं, ही एक स्थिती आहे, एक दशा आहे, त्या दशेला उतरलं पाहिजे. जोपर्यंत ती दशा मिळत नाही तोपर्यंत मनुष्य अर्धवट राहिले, अजून पूर्णत्वाला पोचलेलं आहे. त्याचं पूर्णत्व आत्म्यात समावल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ह्या आत्म्याचा प्रकाश जोपर्यंत आपल्या चित्तात येत नाही तोपर्यंत मनुष्य सामूहिक चेतनेत जागृत होत नाही. परत मी म्हणते, भाषणं नाही आहेत, हे जागृत होणं आहे. जागृत होणं म्हणजे त्याची जाणीव होते. म्हणजे ह्या 5 बोटां 5 चक्र 6 आणि 7, ही 7 चक्र तुमच्या उजव्या हाताला आणि ही 7 चक्र तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला लगेच जाणवतं. आणि जाणवल्यावर एक लहान मूलसुद्धा सांगू शकेल की ह्या माणसाला काय त्रास आहे. जर तुम्ही थोडंसं शिकला की हा त्रास कसा निर्मूळ करायचा तर फार सोपं काम आहे आणि ते मनुष्य करू शकतो. हजारो लोक ह्याप्रमाणे आज आत्मसाक्षात्काराला प्राप्त होत आहे. पण शहरामध्ये जशी गोम आहे, म्हणजे आमच्याकडे नेहमीच कोल्हापूरला ह्याच्यापेक्षा डबल तुफान गर्दी आलेली आहे. पण त्यातले किती लोक जमले म्हटलं तर 5-10 माणसं जमतात. म्हणजे काय आहे की अनेक लोक पार होतात, सगळ्यांना हातामध्ये गार येतं, पार झालो, माताजी आम्हाला अनुग्रह झाला, हे झालं ते झालं, मग त्याच्यात जाऊन शांत बसतं. म्हणजे मुलं यावी आणि त्याचं झाड होऊ नये अशी ही दुर्दशा. तेव्हा शहरी लोकांना थोडंसं शांतपणाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपला हा वारसा आहे आणि ह्या वारसामध्ये जर आज आम्ही उतरलो नाही तर बाहेरचे लोक, हे जे 14 देशातले लोक आले आहेत, ह्यांना हे सगळं मिळणार आहे आणि आपला जो वारसा आहे तो बेकार झाला. कारण आपण ह्यांचं अनुकरण करत आहोत. ह्यांनी सगळं करून बघितलं, ह्यांनी उच्छृंखलपणा करून बघितला, अत्यंत उथळपणाने राहिले, सगळे काही धंदे केले, पैसे कमवले, त्याच्यामध्ये खूप ऐश्वर कमवलं, सगळं काय झालं, शेवटी आत्महत्येला पोचले. त्याच्यानंतर विचार आला की ते सुख गेलं कुठे, ते आनंद म्हणत होते तो कुठे. त्यावेळेला लक्षात आलं की आता परमेश्वराकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या आज माझ्याबरोबर वानोवान फिरत आहे. आम्ही साधू माणसं आहेत, आम्हाला काही त्रास होत नाही, कुठे जायचं म्हटलं तरी काही त्रास होत नाही, बैलगाड्या असल्या तरी, कुठे झोपायला असलं नसलं तरी चालतं. पण ही मंडळी म्हणजे तुमच्यासारखी सर्वसाधारण मंडळी आहे आणि त्यांच्यामध्ये अजून ऐशोआरामाच्या सवयी, फार ऐशोआरामात राहणारे लोक, सगळ्यांच्याजवळ मोटारी गाड्या, सगळे शिकलेले सुशिक्षित डॉक्टर वगैरे आर्किटेक्ट अशी लोक आहेत. तर त्यांना हे राबून घ्यायचं कठीण जातं. पण आई करते तर आम्ही का करत नाही म्हणून ते जिद्दीने आलेले आहेत. पण विशेष करून त्यांची जिद्द ही आहे की त्यांच्या मते तुम्ही काहीतरी विशेष पुण्यवान लोक आहेत ज्यांचा जन्म ह्या महाराष्ट्रात झाला आणि ज्या लोकांनी ह्या विशेष करून महाराष्ट्राच्या भूमीच्या पावन चैतन्यावरती आपला अधिकार मिळवलेला आहे. त्यांच्या मते तुम्ही काहीतरी विशेष लोक आहात म्हणून तुमच्या दर्शनासाठी हे आले. पण आपली जी स्थिती आहे ती ह्यांना सांगण्यासारखी नाही म्हणून मराठीत बोललेलं बरं. आपण कुठे वाहवले गेलं, आपलं लक्ष कुठे असतं. एक मनुष्य जरासा आता इथून तिथून फिरू द्या म्हणजे सगळ्यांचं लक्ष तिकडे जाणार. ते त्यांना आश्चर्य वाटतं कधी. एवढी ह्यांनी तपस्या केली असेल, पूर्वजन्मात केवढं ह्यांनी मिळवलं असेल म्हणून आज या महाराष्ट्रात जन्माला आले. त्यांना असं वाटतं केवढे पुण्यवान जीव आहेत सगळे इथे आलेले आणि आम्ही यांच्या दर्शनामध्ये इथे आलेले आहोत. आधी परमचैतन्यात सगळे नाहत असतील
पण इथे पाहिल्यावरती कळतं की लोकांना काहीही अक्कल नाही. परमेश्वर कशाशी खातात तेही माहीत नाही आणि वाटेल त्या मूर्ख माणसाच्या नादी लागायचं आणि टाळ फुटत बसायचं, तोंडामध्ये तंबाखू ठेवून पंढरीला जायचं. तंबाखू ही गोष्ट म्हणजे राक्षसी नाही आणि ती विठ्ठलाला तर मुळीच आवडत नाही, म्हणजे त्याच्या विरोधात आहे. विठ्ठलाच्या विरोधात आहे ती तंबाखू, ती तोंडात कोंबायची आणि जायचं तिथे. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी शहाणपण काही नसणारच. पण वारकरी लोकांना फार मोठा राग आला. मी त्यांना सांगितलं की तुम्ही तंबाखू खायचा आधी सोडा मग वारकरी म्हणा. तर ते फार रागवले की माताजी आम्हाला तंबाखू सोडायला का सांगता. पण एकदा जर का तुम्ही पार झाले, तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार झाला की आपोआप हे सगळं सुटतं. म्हणून मी आधी कुणाला सांगतच नाही हे सोडा ते सोडा, आपोआप सुटतं. कारण तुमच्यामध्ये धर्मसुद्धा जागृत होतो. एकदा धर्म जागृत झाला म्हणजे तुम्ही स्वतःचे गुरु होता आणि स्वतःला सोपवून घेत व्यवस्थित. हे मंडळीसुद्धा सगळे ड्रग घेत असत, दारू पित असत, सर्व धंदे करत असत. पार झाल्याबरोबर एकदम बदलून गेले. पण ह्यांचा हिया आपल्याजवळ नाही, ह्यांची विलपावर आपल्याजवळ नाही. जशी ह्यांची विलपावर आहे तशी आपल्याजवळ. आपण लेचेपिचे लोक, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा आपण असं म्हणतो की जगामध्ये काहीतरी सगळे वाईट लोक आलेले आहेत, दुष्ट लोक आलेले आहेत, असं करतात. पण मी असं म्हणते की तुम्ही का नाही समर्थ होऊन घे. तुम्ही समर्थ होऊन घ्या. समर्थ म्हणजे स्वतःला अर्थ लावून घ्या. जर तुम्ही समर्थ झाले म्हणजे हे सगळे लेचेपेचे इकडे तिकडे जाऊन पडतील आणि परमेश्वराचं साम्राज्य ह्या देशावर सर्व विश्वावर येऊ शकतं आणि सर्व विश्व तुमच्या चरणावर येऊ शकतं. कारण तुम्ही त्याचे खरोखर वारसेदार. सहयोगावरती किती सांगायचं म्हटलं तरी त्याला काही अंत नाही आहे. किती भाषणं दिली तरी त्याला काही अंत नाही. फक्त सांगायचं म्हणजे असं की आता समजूतदारपणाने आईचं ऐकून घ्यावं आणि सगळ्यांनी जे आपलं आहे ते मिळवून घ्यावं. मला काही देणं घेणं लागत नाही. कारण मी जसं एखाद्या बँकेमध्ये बँकर असतो तशी आहे. तुमचं जे काही आहे ते मी व्याजासहित दाम दुप्पटीने देणार. बाकी माझं तुमचं काही देणं लागत नाही. त्यात काहीही तुमच्यावरती माझा अधिकार नाही. तुम्ही आपलं स्वतःचं घेऊन घ्यावं आणि जे आहे ते वाढवावं. हेच आईला काय आपली जेवढी काही शक्ती आहे ती मुलांमध्ये आली. जे काही आपलं ऐश्वर्य आणि संपदा आहे ती सगळी आपल्या मुलांमध्ये आली म्हणजे झालं. तिला तिच्या पलीकडे काहीही नको. तेव्हा आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की आज कृपा करून सर्वांनी आत्मसाक्षात घेतल्यानंतर समजलं पाहिजे की आज आपल्याला अलभ्य लाभ झालेला आहे आणि तो अलभ्य लाभ पुढे वागवून घेतला. आज जी अंकुर फुटली त्याचे उद्या वृक्ष झाले पाहिजे. ते झाल्याशिवाय काहीही कल्याण होणार नाही आणि तुमच्या मुलांचं जे काही व्हायचं असेल ते मग परमेश्वरच जाणे. असो, काही माझं बोलण्यात वाईट वाटलं असेल तर असं समजायचं की आई ही नेहमी आपल्या हिताच्या गोष्टी सांगत असते आणि तीच सांगू शकते, दुसरं कोणी सांगू शकत. म्हणून ते वाईटने वाटून घ्यायचं. आपल्या हितासाठी आहे आणि जे आपल्या हितासाठी आहे ते सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. स्वचा जिथे अर्थ लागेल तो सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. आणि जे लोक आपला स्वार्थ जाणत नाहीत म्हणजे स्वचा अर्थ जाणत नाहीत ते महामूर्ख आहेत. तेव्हा आपल्याला शहाणपणा धरून आणि आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर स्वतःची इज्जत केली पाहिजे आणि त्या गौरवामध्ये उठलं पाहिजे. ज्या गौरवासाठी परमेश्वराने तुम्हाला बनवलं आहे त्याचं निमंत्रण आहे त्याच्या साम्राज्यात येण्याचं. तेव्हा कृपा करून त्याच्या साम्राज्यात या. एकदा जर योग घटित झाला म्हणजे क्षेम हे आहेत असं विठ्ठलाने स्वतः सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा आधी योग घडवून घ्यावा. मी आपला काही जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. मातांच्या आजच्या कार्यक्रमाच्या समारंभाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारावं म्हणून मला सांगण्यात आलं. मला ठाऊक आहे की माझा हा अधिकार नाही की ज्या विद्येसंबंधी अध्यात्मासंबंधी ते बोलले त्याचा मी काही फारसा अभ्यास केलेला नाही. तरीही माताजींची इच्छा आहे याच कारणानं अध्यक्ष म्हणून आजच्या सभेच्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो. सहज योग हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचं रूट मिनिंग जे आहे ते युजर टू जॉईन, परमेश्वराशी आपलं नातं जोडणं ही जी क्रिया आहे त्याला योग म्हणतात. या संबंधी जे विस्तृत विवेचन माताजीनं केलं या कारणाने पुष्कळ गोष्टीवर प्रकाश पडलेला आहे. माताजींना मी प्रांजलपणानं सांगू इच्छितो
त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या दिशेनं आतापर्यंत मी जाऊ शकलो नाही, मी तसा प्रयत्न केला नाही. मी फक्त एक वेळ म्हणून एका कार्याला वाहून घेतलं आणि ते म्हणजे स्त्री शिक्षणाच्या कार्याला. तारा राणीसारखे एक असामान्य युगस्त्री, ती महाप्रतापी होती, शूर होती, देशभक्त होती, स्वातंत्र्यप्रीती त्या ठिकाणी होती आणि हिंदवी स्वराज्य नाहीसं झालेलं तिनं नव्यानं मिळवलं, वाढवलं, हिंदू धर्म तिनं राखला. तर अशा युगस्त्रीच्या नावानं एक स्त्री शिक्षण संस्था काढावी आणि ताराणीच्या अंगामध्ये जे असामान्य गुण होते, शौर्य, धैर्य, मुत्सद्गिरी, चिकाटी, देशभक्ती, स्वातंत्र्यप्रीती, या बहुमोल गुणांचे सततचे संस्कार आजच्या आणि भावी पिढींच्या मुलींच्या मनावर सातत्याने केले जावेत म्हणून ही संस्था स्थापन झाली, मी केली. आणि या संस्थेमध्ये अस्मिता असलेली स्त्री घडवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. स्त्री स्वावलंबी बनावे यासाठी हा एक महान यज्ञ या ठिकाणी सुरू केलेला आहे. आज 2500-2600 मुली शिकतात शिक्षणाच्या निळ्या स्तरावर आणि या मुलींना माताजीने एकदा दर्शन द्यावं म्हणून 2 दिवसापूर्वी त्या इथं येतील अशी आम्ही अपेक्षा केली होती. तथापि दुसऱ्या कार्यक्रमाला माताजी गेल्या कारणानं त्या येऊ शकल्या नाहीत. मला आता असं सांगण्यात आलं आणि माताजीने मला कबूल केलेलं आहे, मार्चमध्ये माताजी ज्यावेळी येतील त्यावेळी ताराणी विद्यापीठ ही संस्था सुरू असताना या संस्थेतल्या हजारो मुलींना माताजीने दर्शन द्यावं, संस्थेचं कार्य जवळून पाहावं आणि माझ्या ताराणी विद्यापीठातील मुलींना त्यांनी आशीर्वाद देऊन त्या आशीर्वादित कराव्यात. माझी खात्री आहे माताजी माझं आमंत्रण स्वीकारतील, या संस्थेमध्ये पुन्हा एकदा येतील. माताजींना एकच मी सांगतो की स्त्री मुक्तीचा हा एक महान प्रयोग या ठिकाणी सुरू केलेला आहे. स्त्री स्वतंत्र झाल्याशिवाय, सुशिक्षित झाल्याशिवाय आणि ते शक्तिमान बनल्याशिवाय ती राष्ट्राची, समाजाची माता होऊ शकत नाही. आणि स्त्री ताराणी विद्यापीठातील मुलगी, विद्यार्थिनी, समाजमाता, राष्ट्रमाता होण्यासाठी हा महान यज्ञ या ठिकाणी आरंभलेला आहे. या यज्ञाला मातांचे आशीर्वाद हवे आहेत. आता त्यांनी आशीर्वाद दिले, पुढे ज्यावेळी येतील, संस्था जवळून पाहतील, त्यावेळी आशीर्वाद ते पुन्हा एकदा देतील आणि ताराराणी विद्यापीठाचं महान कार्य हे देशव्यापी व्हावं, सर्व भारताला एक आदर्श कार्य हे वाटावं, अशा तऱ्हेचे कार्य करण्याची जिद्द बाळगून मी आणि माझे सहकारी या ठिकाणी जे प्रयत्न करीत आहोत, या प्रयत्नाला मातांचे आशीर्वाद आमच्या प्रयत्नाच्या पाठीमागे उभे राहावेत अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. पुन्हा एकदा माताजी या ठिकाणी आले, त्या वास्तूला त्यांचे पाय लागले, काही मुलींना त्यांनी आशीर्वाद दिला आणि हे कार्य जास्त नेटानं पुढं चालवण्याला आम्हाला जोम राहावा, उत्तेजन मिळावं, चैतन्य प्राप्त व्हावं, यासाठी मातांच्या आशीर्वादाची सदैव भूक बाळगणारा, अपेक्षा करणारा मी या संस्थेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पुन्हा एकदा हा अनुग्रह मागतो. आणि या सभेचं अध्यक्षस्थान मला देऊन मला फार मोठा मान त्यांनी दिला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला, याबद्दल त्या सर्वांना वंदन करून आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. अवश्य आणि मुलाला जरूर द्यावं, कारण त्याला पुस्तक फरक पडतो. शैक्षणिक दृष्टीमध्ये सगळं काही आमच्या ज्या शाळेतील त्यांच्या 100% तिथं मला शिस्तीत आम्ही फार एकदम फरक नाही तर ते तो फार मोठा काय मुलगी जर झाला तर काय विचारून काय शक्ती आहे, हे म्हणजे शक्तीचं पीठ. स्त्रियांच्यापैकी कोणी सुद्धा नाही काय विचारायचं, स्त्रिया विचारे आपल्या सगळं मान्य विचार. आपल्या देशातल्या स्त्रिया म्हणजे काय विचार, जनते काय म्हटलं आपल्याला माईक लावलं. हां विचार अगदी बदलत आहे पूर्णपणे. हां
प्रत्येक गोष्ट. कारण काय होतं की मनुष्याचं नशीब आणि जे आपण म्हणतो हे त्याचं गत आहे, हे त्याचं मागचं जे काही आहे त्याच्यावर अवलंबून असतं. पण आपण आता कुंडलिनीमध्ये जी डावी साईड पाहिली ते आपलं गत आहे, त्याला सबकॉन्शियस असं म्हणतात. जेव्हा कुंडलिनी तुमची वर आज्ञाचक्राला छेदून वर येते तेव्हा त्या गताच्या पलीकडे जाते, म्हणजे त्याच्या पलीकडे पोचल्यामुळे त्याचा मुळीच परिणाम राहत नाही. बर, दुसरा एक प्रश्न. हां आपण जर देवधर्म करून हां माणसाचं नशीब बदलता येईल का? हां. देवधर्म करणे म्हणजे मला माहित नाही काय अर्थ आहे त्याचा. म्हणजे देवभक्ती करणे? नाही, सहयोग करून होईल. कारण भक्ती म्हणजे तरी सुद्धा अपराभक्ती आहे ना, पराभक्ती व्हायला पाहिजे. पराभक्ती झाल्यावर अगदी सगळं नशीब बदलून जातं. कारण आता मी सांगितलं आपल्याला की कुंडलिनी ही जेव्हा आज्ञाचक्रावरून अशी वर निघते तेव्हा तुम्ही दुसरेच होऊन जाता. म्हणजे आता एक समजा एक अंड आहे, हां. अंड्याचा पक्षी होणे, पक्षी होणे जसं ह्याला द्विज म्हणतात, तसंच माणसाचा जो दुसरा जन्म होतो त्याच्यानंतर ते सगळं मागचं सुटून जातं. आता जेव्हा हे फूल झालं त्यावेळेला त्याचं रूप दुसरं होतं, फळ झाल्यावर ह्याचं दुसरं रूप होऊन जातं, ते सगळं गत सुटून जातं. आशीर्वाद. माताजींनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आल्या, कुंडलिनी संबंधी माहिती दिली. परीक्षा म्हणून नव्हे पण जिज्ञासा आणि इच्छा म्हणून या समाजापुढे माझी कुंडलिनी जागृत करून आपण माताजींनी. अरे आता सगळ्यांची करते, तुमचीच कशाला, मी सगळ्यांची करणार. मला तो अनुभव द्यावा. हो अर्थात अर्थात. बसा ना तुम्ही, येते ना मी. वा वा, अशी माणसं पाहिजेतच. वा वा वा. जिज्ञासा काय हे करणारच आहे. बरं झालं तुम्ही आला. ते दूरच असू दे. झोप ही आपली सहस्थिती आहे नाही का, शारीरिक अशी स्थिती आहे झोप ही. तर कधी कधी असं होतं आपण झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं की आपण सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराला जाऊ शकतो, आणि कधी कधी वाटतं काहीतरी चुकलं आपल्यामध्ये. असं का? यांनी असं सांगितलं की झोप ही आपली नैसर्गिक स्थिती आहे, आणि कधी कधी झोपेतनं निघून असं वाटतं आपल्याला की आपण सच्चिदानंद स्थितीला जाऊ शकतो. मग कधी कधी असं वाटतं आपलं चुकतं का. ही भ्रांत दशा आहे. कारण आपण जेव्हा झोपेत जातो तेव्हा आपण सुषुप्तीला पोचतो, आणि ती सुषुप्तीमध्ये तशी जाणीव थोडीशी होते की आपण त्या शांतमय स्थितीला गेलेलो आहोत, आणि ही गहनतामुळे ती स्थिती येते. पण ही नेहमीसाठी टिकवण्यासाठी कुंडलिनीचं जागरणच व्हायला पाहिजे. ते नाही म्हणजे हो, तेवढं अभ्यासही नाही आणि नाही, त्या अभ्यासाची मुळीच गरज नाही आहे. हे अगदी सहज आहे. जसं एक अंकुर, आता तुम्हाला म्हटलं की एका बीला तुम्ही अंकुरायचं, तुम्हाला काय करावं लागतं, काही अभ्यास नको. तुम्ही ह्या मातीच्या उदरात घातल्यावर होतं की नाही, तसं सहज आपोआप घडतं, काहीही करायला नको. आत्मा अमर आहे म्हणतात. हो. पूर्वी तर काही आम्हाला कळत नाही, हल्ली आम्ही आहोत. पुढं त्याचं रूप काय, ह्याचा कसा उजळा. आपण सांगितलं की आत्मा अमर आहे, तर शास्त्रानं सतत सांगत आलेलं आहे. आता ते सिद्ध करून दाखवते, ते सिद्ध करून दाखवते. बसा तर. बरं, आणि एक आहे, हां काही वेळा हां. काही ठिकाणांचं जसं आहे तसं स्वप्नात दर्शन घडतंय, आणि भेटल्यानंतर गेल्यानंतर त्याच गोष्टी दृष्टीला पडतात. याचा अर्थ काय? ते त्या ह्यांना असं, ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही गोष्टींचं पहिल्यांदा मनन न नाही, करता. स्थानं, धार्मिक स्थानं जी असतात ती स्वप्नामध्ये जशीच्या तशी दिसतात, तिथे गेल्यानंतर तशीच दिसतात. मग वाटतं आम्ही तर साधी माणसांनी हे दृष्टांत देऊन आम्हाला का उपयोग, असं त्यावेळी मनाला हे होतं. हो, उपयोग त्याचा काहीच नसतो म्हणा. ते असं असतं की तुमच्या पण हे काय गतामध्ये, होतं? तुमच्या गतामध्ये म्हणजे पूर्वजन्मी वगैरे तुम्ही गेले असाल त्या ठिकाणी, आणि ते पाहिलं असेल तुम्ही, असेल की नाही. आणि मग आता ह्या जन्मी काय होतं की तुम्ही ह्या जन्मी झोपले म्हणजे तुम्ही आधी आपल्या सुप्त चेतनमध्ये जाता. सुप्त चेतनमध्ये ती वस्तू असते, कारण ती तिथे पूर्वी पाहिलेली आहे तुम्ही, आणि ती पाहिल्यामुळे ती स्वप्नात दिसते. आणि परत तुम्ही शुद्धीवर आल्यावर त्या ठिकाणी पोहोचल्यावर परत ती वस्तू दिसते. म्हणजे हे तुम्ही पूर्वी गेलेले आहात. म्हणजे त्याचा अर्थ एकच समजायचा सहयोगाच्या दृष्टीने की आता इकडे तिकडे परमेश्वराच्या नावाने फिरणं बंद करावे आणि आतमध्ये दृष्टी बघावी. तुम्ही हे पुष्कळ केलेलं आहे, म्हणजे पूर्वजन्मात झालेलं आता हे करू नका आणखी. त्याचा अर्थ असा आहे, या स्वप्नाचा अर्थ आहे, कळलं का. आता आपल्यामध्येच असल्यावरती कशाला इकडे तिकडे. काहे रे बन खोजन जाई, सदा निवासी सदा आले पा तो हे संग समाई.
आता षटचक्रांचा भेद कुंडलिनी जागृती करताना तो भेद सांगायला पाहिजे. त्याच्याशिवाय मला काही कळणार नाही. इडा पिंगला आणि सुषुम्ना यांची ओळख पुढे झाली पाहिजे. आता यांनी सांगितलं की षटचक्रांचा भेद सांगायला पाहिजे. माताजी मी करून दाखवते ना, बसा ना, प्रात्यक्षिक देते. प्रात्यक्षिकच देते, त्याला सांगायला कशाला पाहिजे, करूनच दाखवायचं ते. हां बोला. आशीर्वाद तुमचा. हां हां. आता असं करा, तुम्ही बसा आधी. आशीर्वाद खरं म्हणजे आपल्याकडे सगळ्यांना पायर येण्याची सवय. माताजीने दर्शन दिलं पाहिजे. जर म्हटलं की बघा आधी पार होऊन घ्या, मग जे पार झाले ते पाय या म्हणजे सगळेच रुसतात. असं आहे, मी जर काही दिलं नाही तर कशाला माझ्या पायाला हात लावायचा. कदाचित मी भामटी असली तर असा विचार केला पाहिजे. काय इकडे बोला, मला सांग, काय मोठा प्रश्न आहे. हां सांगा. शक्ती जागृती जी आहे, ज्या वेळा सहजयोगामध्ये अशा शक्ती संचार करणारे घाट पडतात, काय होतं असे सद्गुरू ज्या वेळा घाट पडतात त्या शिष्याशी सुद्धा काही तशी उन्नती होण्याचा एक काळ आलेला असतो. अशा तऱ्हेचे सद्गुरू त्याला घाट पडतात, म्हणजे त्याच्या संचित कर्माप्रमाणे. आणि ही कुंडली शक्ती जागृत झाल्यानंतर शक्ती संचरणानं कुंडली ऊर्ध्वगमन करते. ऊर्ध्वगमन केल्यानंतर षटचक्राचा भेद वगैरे ह्या सगळ्या क्रिया सुरू होतात. पण कालांतरानं मध्यंतरी कर्मयोग म्हणा त्याचा किंवा काही म्हणा, त्याचे हे कार्य समजा बंद पडले, अस्वस्थ मनस्थिती हे म्हणून, तर पुन्हा संचरित करून त्याची मनस्थिती ठीक होऊन पुन्हा त्याचं त्याला करण्याची बुद्धी होऊन ही कार्य गुरुनी आपल्या जबाबदारीवर ते कार्य पुढे चालू राहतं का तो स्वतःच करू शकेल. हो, ह्यांचा प्रश्न फार छान. ह्यांनी असं विचारलं की माताजी कुंडलिनी जागृत झाल्यावर मनुष्याची समजा मनस्थिती ठीक झाली आणि तो कार्यान्वित झाला, षटचक्र भेदन झालं, सगळं काही झालं, पण परत ती मंद पडते, अर्थातच पडतेच मंद. तेव्हा तो स्वतःच उचलू शकतो का आणि ती व्यवस्थित लावू शकतो का? अगदी लावू शकतो. हेच तर सहजयोगाचं ज्ञान आहे. याला शुद्ध विद्या म्हणतात. ही शुद्ध विद्या जाणून घेतली पाहिजे. ती सगळी फुकट सगळ्यांना मेहनत करून सगळ्यांना हात धरून आम्ही शिकवलेली आहे. आणि आज इथे सुद्धा असे पुष्कळसे लोक बसलेले ज्यांना ही विद्या माहिती. फक्त ते थोडंसं शिकावलं. ते शिकल्यावर तुम्हीच आपलीच नाही पण तुम्ही लोकांना जागृत करू शकता. आता हे मोदी जे आपल्यासमोर बोलले, इथे भाषण तुमच्यासारखे दिसतात, त्यांनी हजारो लोकांच्या कुंडलीने जागृत घेतलंय. इथे गृहस्थालय दुबाळसाहेब म्हणून त्यांनी निदान तरी 10,000 माणसांच्या कुंडलीने जागृत केलेल्या आहे. तेव्हा तुम्ही स्वतःची तर काय दुसऱ्यांची सुद्धा करता. म्हणजे तुमचा आधी दिवा पेटवत घ्यायचा, तो पेटवून घ्यायचा, तो सांभाळून घ्यायचा. सांभाळल्यावर तुम्ही दुसऱ्यांना प्रकाश द्यायचा, मग त्यांचाही दिवा नीट करत राहायचा. म्हणजे तुम्ही स्वतःचे तर गुरु होताच. पण मला असं म्हणायचं की असे सद्गुरू आपल्याला श्रेष्ठ दर्जाचे मिळाले असताना त्याचा मार्ग तरी बदलावा का? म्हणजे का बदलायचं, म्हणजे कारण का व्हावं बदलायचं, असं त्याला इच्छाच होणे. एकदा तुम्ही आज ह्या घटकेला आज का शक्तिपात दीक्षा झाल्यानंतर त्याच्याही पुण्यकर्माचा काल गेलेला आणि गुरुही त्या दर्जाचे असताना ही शक्ती खंडित होण्याचं कारणच काय, अखंडित का? ह्यांचं म्हणणं बरोबर आहे. ह्यांचं म्हणणं असं आहे की जर एक असं असताना सुद्धा लोकांमध्ये खंडित का होतं? खंडित झालंच नाही पाहिजे. मी तेच म्हणते की नाही झालं पाहिजे. पण मनुष्य म्हणजे इतका हा आहे, त्याला म्हणायचं उथळ मनाचा मनुष्य. त्याला हे माहितीच नाही की त्याचं पूर्वसंचित काय, तिकडे लक्षच नाही. त्याचं अजून लक्ष बाहेरच असतं. पण ते दुसरी ह्या आपल्या महाराष्ट्रात हा प्रकार मी बघते किंवा हिंदुस्थानात बघते तसा बाहेर बघत. तिथल्या लोकांनी सगळे एक तावरतनं झालेली आहे त्यांची. आणि आता शेवटी हे मिळालं, आता पकडायला असे पकडतात की नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही सर्व मंडळी 4 वाजता त्या थंडीमध्ये उठून ध्यानाला बसतात. पण आपल्या लोकांना काय झालेलं आहे की आता म्हणजे काय म्हणायचं की साहेब झालो आपण, ते इकडे माणसात उतरले ना आपण साहेब झालो. त्यामुळे ही अशी प्रवृत्ती येते. पण असेही लोक मी पाहिले, एकदा पार झाले म्हणजे झाले. आपल्या इथेच तुमच्या कोल्हापूरलाच एक बाई भेटल्या मला, त्यांना अनुग्रह झाल्याबरोबर झालं, बदलल्या म्हणजे बदलल्या. पण ती क्वालिटी असते एखाद्या माणसाला, ती क्वालिटी असते पण तशी कमी मिळते. हे कबूल आहे माझं, ती क्वालिटी कमी झाली आहे. पण तरीसुद्धा जरा लक्ष घातलं तर होऊ शकतं. मला दृष्टांत होतात म्हणजे काय होतं हे मला पाहिजे नाही. आता आपण झोपलेलो असतो तर एखादी व्यक्ती अशी येते आणि मला स्वतःला आता अंगामध्ये अशी आली असं की काय नाही तू भिवू नकोस, आता तू भिवू नकोस. किंवा आता गजानन महाराज माझ्या परवा स्वप्नात आले, तर मी आता रोज अथर्व शिष्य वाचते. तर काय नाही, मला फक्त एवढं सांगितलं की तू गजानन महाराजांचं चरित्र वाच म्हणजे तुझं चांगलं. हे काय असतं, हे खरोखर असतं का काय असतं? हे बरोबर नाही, हे बरोबर नाही.
हे नंतर मी सांगेन आपल्याला काय ते. हे जे असल्या तरी असे दृष्टांत होतात हे बरोबर नाही, कारण त्याला काही अर्थ नाही आहे. पुस्तक वाच म्हटलं म्हणजे अगदी चुकीचं सांगणं. पुस्तक वाचून काय परमिशन मिळतो का? नाही म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? नाही, काहीच अर्थ नाही. हे काहीतरी दुसरेच प्रकार आहे. तेव्हा मी सांगेन तुम्हाला हे काय हे प्रकार दुसरे. खरोखर म्हणजे स्वप्नामध्ये होतच, स्वप्नामध्ये दर्शन होतात फक्त. पण स्वप्नामध्ये जर कुणी सांगितलं की तू हे वाच, तुझ्याकडे गणपती आला, तुझ्याकडे, हे सगळं खोटं. आणि ते कोणती तरी दृष्टी आसुरी विद्या असते ती शिकवत असते. तेव्हा काय ते मी सांगेन तुम्हाला समजा. हां ही मुलगी चालली सराफ साहेब आर्किटेक्ट आहे मुंबईला, आणि मिसेस सराफ आता निघाले. आता आणखी काय असला प्रश्न तर विचारा. झाले का? आहेत ना तुमच्याकडे? विचारा. आदेश. नमस्कार माताजी. की मी आता जवळ 14 वर्ष नाथ सांप्रदायिक पद्धतीनं आध्यात्मिक लोकांच्या, म्हणजे जे लोक काही अडाणी लोक असतात की त्याच्यामध्ये तुम्ही आपण मगाशी जे बोललात ना की अज्ञानी लोक असतात, करणे धरणे जे बोलतात, यांना मी आतापर्यंत ह्या 12 वर्षात महाराष्ट्रात फिरलो. मी दत्तपंथी योगी आहे. आणखी ह्या लोकांना हेच मी सांगितलं की तुम्ही अघोरी मार्ग आहे, अघोरी मार्गापासून दूर व्हा. आपली कुंडलिनी आपल्याजवळ आहे. आपली चिंता म्हणजे कोण? आपण कोणाचं चिंतन करतो? आत्म्याचं चिंतन करतो. आणि ते चिंतन जी मनाची रुखरुख लागती तीच आत्म्याची रुखरुख आहे. आणि तोच आत्मा तुम्हाला सांगतो आज काहीतरी होणार आहे म्हणजे काय हे कोण बोलतो? तर आपला आत्मा बोलतो. स्वप्नावस्था म्हणजे काय किंवा तुर्यावस्था म्हणजे काय? ती तुर्यावस्था कशी जागृत होती आणि ती मी आत्तापर्यंत जवळ महाराष्ट्र फिरलो मी. आणि मी अडाणी समाजाला हेच मी सांगत आलो की मी त्याला समाधियोग मी साध्य केलेला आहे. या 14 वर्षामध्ये मालामंत्र वासुदेवानंद सरस्वतीने जे मालामंत्र सिद्ध केला तो मला आपल्यासारख्या पुण्यवान लोकांनी मला मिळाला. आणि त्याचा मी महाराष्ट्रभर प्रसार केला. आपलं दर्शन व्हावं, आपण जे काय मिळवं ते मला मिळावं. मी लांबपासून दूरपासून आपल्याकडं मी मंत्रालय सह्यानं पाहिलो. मी मंत्रालय सह्यानं आपला प्रयोगही केला. मला आता फोटो बोलणं आवड नाही. मी त्याचा प्रयोगही आपल्यावर केला की आपल्याजवळ किती सामर्थ्य आहे. आपण भारत फिरला आणि आपण किती सामर्थ्य मिळवले. आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत आले. त्यांना प्रत्येकानं मी हेच केलं की लांबून पाहायचं, मंत्रात समर्थ बघायचं. तुमच्यात आत्मा किती प्रज्वलित झाला आहे, तो मला खेचेल का? आणि मला जर खेचला तर ही शक्ती इतकी जबरदस्त आहे की आपण ती दुसऱ्यात खेचू. ट्रान्सलेशन स्पॅटल स्वार्स ज्याला म्हणतात, आत्म्याची परावती शक्ती. संत पाण्यात जसा तळ दिसतो असा हा मार्ग मी आत्तापर्यंत अनेक अडाणी लोकांना दाखवून दिला. बाबा रे, तुमचा आत्मा कसा आहे, तुम्ही इथं बसून अंबाई देऊळ पाहू शकाल. महालक्ष्मी कुठं आहे तर तिथं आहे. डोळे झाका, ध्यान करा, समाधी लावा, अंबाबाई तिथंच आहे. आणि तिला विचारा की माझं काय चुकलं का, मी कुठं चुकलो का? माझ्याकडे अनेक स्त्रिया येतात, मी त्यांना सांगतो परमेश्वर तुमच्या डोळ्या आहे, डोळे झाका, ध्यान करा, समाधी लावा, ती देवी तुम्हाला बोलेल. म्हणून मी आपल्याला एक मार्गदर्शनासाठी आलेलो होतो की तुम्ही परत ज्यावेळी याल त्यावेळी मला थोडा वेळ आपल्याकडे पाहिजे की समाधी आणि समाधियोग कसं आहे काय. समाधी मी जो अभ्यास केलेला आत्तापर्यंत मला मार्गदर्शन आपल्यासारख्या थोर लोकांचं मार्गदर्शन मिळालं आणि तेही पुढं मला मिळावं. आणि मी आता पण मी आपल्याला माफी मागतो की मी प्रयोग जे केला आपल्यावर तिथं मला प्रत्यंतरी आलं की आपण कोणी मी पाहत होतो तिथून इतक्या दूरून आपण आला की आपल्याकडं खरोखर कोण आहे, महालक्ष्मीच आहे, पार्वती माता आहे का आणखी कुठली देवता आहे. मला लोकांनी सांगितलं यावं माताजी आलेत आणि तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. मी म्हटलं माताजींची खरोखर जबरदस्त ताकद असेल तर मला त्या बोलवतील. माझी इच्छा झाली, महालक्ष्मीला गेलो, त्यांनी सांगितलं चल इकडं. मी आलो, दर्शन झालं आपलं आणि मार्गदर्शन व्हावं यासाठी तुम्ही आपण जे काय बोलला ते मला माझ्या दृष्टीने तुम्ही फार थोडं बोललेलं आहे. त्याच्या पुढच्या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण पिंड प्रमाण स्वरूप आपण काय बोललेलंच नाही. आणि मला तुम्हाला नंतर आधी पारून घ्या पूर्णपणे, मग सगळं सांगूया. नाही हां, हे बघा असं आहे की वाचनाने जे काही आपल्याला मिळवलेलं आहे ते सिद्ध करायला आले ना, ते सिद्ध करून घ्या. सगळं एकूण एक तुम्हाला सांग, एकूण एक सगळं उघडं करून सांगायचं आणि त्याच्यावर तुम्हाला गुरु म्हणून बसवायचं. ती आईची इच्छा आहे. माताजी मी जे काय मिळवले आत्तापर्यंत अनेक साधू संत मी भेटले, त्यांचं दर्शन मिळालं, हेच जरा सांगावं हीच विनंती आहे. बरोबर, त्यांनी ते चांगलं सांगत आहेत, काय रागू नका तुम्ही. तो ते आमच्या मुलासारखेच आहे. बसा, आपण बसा. मी सांगते काय आहे की प्रत्येकाची आपली आपली नमस्कार वृत्ती आहे, त्याने तो मनुष्य शोधत असतो, तो शोधतो हेच फार मोठं आहे. आणि शोधताना त्याला जे मिळालं, आता दत्तांचंच कार्य आहे हे आम्ही करतोय, इथे दत्तांचंच कार्य.
दत्तानी जे कार्य केलं तेच आम्ही करत आहोत. पण दत्तानी एक दोघांवर केलं आणि दत्तगुरू म्हणजे जरा मेहनत घ्यायची लोकांच्याकडनं, परीक्षा खूप घ्यायच्या. पण आईचं जरा वेगळं असतं, त्यामुळे ते जरा वेगळ्या रीतीने दिसतं. पण आहे तेच का, जे त्यांनी कार्य केलं तेच आम्ही कार्य करत आहोत. तेव्हा ते आमच्याबरोबरच आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही आहे मला. पण असा प्रश्न काय येतो की आपण यांच्याबद्दल जे वाचतो ते बाह्यातलं पुष्कळदा वाचतो. त्याचे बाह्यातलं आहे ते आतमध्ये साक्षात काय ते बघितलं पाहिजे. आणि जोपर्यंत त्याचा पूर्णपणे साक्षात होत नाही तोपर्यंत आपण काय मिळवलेलं आहे ते खरोखर काय आहे, त्याच्यात केवढी सत्यता आहे, त्यांनी लोकांचं खरंच काय भलं होऊ शकतं ते पाहिजे. नुसतं भाषणाने काय होणार, लोकांना समजावून काय होणार. तुम्ही समजावून बघा, ते म्हणजे उलट्या पालथ्या घागरीवर पाणी. फक्त त्यांच्यात आतमध्ये जागृत केला पाहिजे. ही शक्ती तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि ह्या जिद्दीने बसा की आम्ही ही शक्ती घेऊन जाणार आज मातांजीच्या पासून. बाकी सगळं विसरून जा, जे काही झालं ते विसरून जा. कुणाला काही चांगलं वाईट